वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे माघ पौर्णिमा, म्हणजे आमच्या अगळांबे गावाचा उरूस. तर आज आहे अगळांबे गावाचा उरूस. तर आज तुम्हाला मी घेऊन चाललो आहे अगळांबे गावाला. तर चला आता आमचं गाव तुम्हाला दाखवतो. इथून मागे तुम्ही गाव बघितलं आहे अगळांबे गाव. तर आज आहे उरूस. तर सगळ्यात पहिलं बघा, अगळांब्याला जाताना पिकॉक बे लागतं. तर तिथं आहे कंबळजाई देवी. तर तिथं पहिलं आपण नैवेद्य ओटी वगैरे देवीची भरत असतो. त्यानंतर आपण पुढे जातो. हे बघा, हे आहे कमळादेवी मंदिर. तर हे बघा, तरी त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढे अगळांबे गावाला. तर बघा कसा व्ह्यू आहे. धरणाशेजारीच आमचं गाव आहे. आता उन्हाळा असल्यामुळे ते पूर्ण जंगल सुकलं. पावसाळ्यामध्ये जर आलो आपण पूर्ण हिरवगार असं असतं. मी दाखवलं होतं आखाड महिन्यामध्ये तुम्हाला नैवेद्याचा तो व्हिडिओ होता. तर त्यामुळे तुम्हाला दाखवलं होतं की कसं हिरवगार गाव असतं. तर आता आम्ही सगळी फॅमिली, फुल फॅमिली आम्ही चाललो आहे आमच्या गावाला. तर हे बघा, आता या यांचं ग्रामदैवत मळाई देवी. तर त्यानंतर आम्ही आलो आमच्या वाडीमध्ये, शेलारवाडीमध्ये. तर हे आहे वर्धनई देवीचं मंदिर. तिथं पण आम्ही ओटी वगैरे भरली, नैवेद्य वगैरे दाखवला. त्यानंतर हे आहे आमचं मूळ गाभारा, म्हणजे आमचं मूळ देवघर आमच्या शेलारवाडीचं. तर हे आमच्याच घरात आहे. ते जुनं सगळ्यात बाकी सगळं शेअर केलं नाही तुम्हाला की सगळं पूर्णपणे. आणि त्यानंतर आम्ही निघालो गावाकडून. घरी रात्र झाली 7 वाजता. तर हाय गाईज, तुम्हाला मी आत्ता भेटतोय. तर आज होता आमचा उरूस. तर तुम्हाला सगळं दाखवलंच की कशा प्रकारे आमचा उरूस वगैरे झाला. आम्ही अगळांब्याला जाऊन सगळ्या देवी देवतांना नैवेद्य वगैरे केला. तर आज आहे पौर्णिमा. मी आत्ता जस्ट आलेलो हे आहे घरी अगळांब्यावरून, गावावरून मी जस्ट आत्ता आलेलो आहे. आणि आता आज आहे पौर्णिमा, अजून काही पौर्णिमा संपली नाही. तर आज आपलं आहे कुंकुमार्चन. तर तुम्हाला मी कुंकुमार्चन कसं करणार आहे ते सांगणार आहे. तर श्रीचक्र, आपले चक्रराज यंत्राची आपण स्थापना केली आहे घरी. तर चक्रराजावर आपण कुंकुमार्चन करणार आहे. तर कशा प्रकारे आपण कुंकुमार्चन करतोय तर तुम्हाला सांगतो. तर चला. तर हे बघा आपले महाराज. तर अजून काही फुलं वगैरे काही आज आली नव्हती ताजी, अजून व्हायची आहेत फुलं. आजची पूजा झालेली आहे सकाळी. बघा अशा प्रकारे आपण चक्रराज इथे ठेवत असतो घरामध्ये. तर खाली पिवळे एक आसन, ह्याच्यामध्ये डिशच्या आतमध्ये लाल किंवा पिवळा आसन, त्याच्या खाली तांदूळ पिवळे करून किंवा लाल करून आणि त्याच्यावर हे चक्रराज ठेवून आणि ही कमळगट्ट्याची माळ अशी आपल्याला त्याच्यासोबत भेटलेली ते वर ठेवायचे असते. आणि थोडंसं कुंकू, म्हणजे आपण हे चक्रराजाचा अभिषेक झाला की काय करायचं असतं की थोडं कुंकू घेऊन त्याला पूर्ण पांगून त्याच्यामध्ये हे गॅप असतात ह्या चक्रराजाच्या यंत्रामध्ये. तर त्या पूर्ण अशा कुंकवाने भराव्या लागतात. तर त्या अशा पूर्ण लाल करून ते आपण रोज पूजा करत असतो आणि त्याच्यावर रोज थोडं थोडं हळद कुंकू व्हायचं असतं. तर आता हे बघा सकाळी त्याचा अभिषेक वगैरे झालेला आहे. अभिषेक पण तुम्ही कुठल्याही पदार्थाचा करू शकता, पंचामृत, कुठल्याही फळाच्या रसाचा, ज्यूसचा, आपल्याला वाटेल ते. तुम्हाला मी एक स्पेशल व्हिडिओ मी चक्रराजाचा मी टाकणार आहे लवकरात लवकर. तर चला, अशा प्रकारे आपण चक्रराजाचं कुंकुमार्चन करू. चक्रराज यंत्रासोबत आहे बॉक्समध्ये आपलं हे पुस्तक भेटलं होतं. त्याच्यामध्ये सगळे विधी वगैरे दिलेले आहेत. त्या प्रकारे आपण सगळं कुंकुमार्चन करू. इथे बघा तर आपल्या इथे दिलेलं आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हे कुंकुमार्चन करायचं असतं. शेवटच्या पानावर दिलेलं आहे चक्रराज यंत्रावर. शेवटच्या पाण्यात पौर्णिमेच्या दिवशी कुठलीही सेवा करायची चक्रराजावर, तर तीही सेवा करायची असते. श्री मात्रे नमः कालभूम पुष्पे. तर अशा प्रकारे त्या पुस्तकामध्ये, त्या ग्रंथामध्ये आपल्याला सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले असतात की कुठं कशी पूजा करायची. पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण तिथं एक स्पेसिफिक त्याचं पेजच आहे पौर्णिमेच्या दिवशीची सेवा चक्रराजाची. तर अशा प्रकारे आपण सेवा वगैरे सगळं करायचं. दीप वगैरे, अगरबत्ती, धूप, फूल वगैरे सगळं वाहून मग त्यानंतर आपल्याला तो स्तोत्र मंत्र जमेल, म्हणजे देवीचा तो त्याच्याने आपल्याला कुंकुमार्चन आपल्याला करायचं असतं. हरि ओम हिरण्यवर्णामरणिं सुवर्णसज्जां चंद्रामिरणमे लक्ष्मी जातवेदो भावः.
ताम आवह जातवेद लक्ष्मणपगामिनी समेरविन्दिकामोक्षपुरुषाणमहं यशोपूर्वारतमध्ये हस्तिना प्रबोधिनीं श्रियं देवीमुपहवे श्रीमादेवजुषतां नमो नमः काम स्वस्मिधीर्न प्राकारमादरजलधि तर्पयति पद्मसिदा पद्मवरतामिहोपवै श्रियं चन्द्र नमो नमः चंद्रप्रभासा यशा ज्वलति श्रियं लोके देवजुषतां तां पद्मेश्वरं प्रबोधय लक्ष्मीनाशन्तां वृणे नमो नमः। आता अशा प्रकारे आपलं कुंकुमार्चन झालेली आहे सेवा. तर 5 माळी श्री मात्रे नमः हेचं कुंकुमार्चन, श्री सूक्त 16 वेळेस आणि कुंजिका स्तोत्र अशा प्रकारे केलेलं आहे. जर तुम्हाला वाटेल तेवढं तुम्ही करू शकता. अशा प्रकारे मी माझं कुंकुमार्चन सेवा ही झालेली आहे. जास्त काही वेळ लागत नाही, तोंडपाठ असल्यामुळे लवकरात लवकर होऊन जातं. तर चला आता ही अशा प्रकारे सेवा झालेली आहे. तुम्हाला मी लवकरात लवकर एक स्पेशल व्हिडिओ ह्याच्यासाठी मी ठेवून काढणार आहे आपल्या श्री चक्रराजाचा. तर चला आता तुम्हाला ह्याच्या पुढे तुम्ही काय आता आमच्या घरी कार्यक्रम वगैरे आहे, तुम्ही बघा आता. तर चला.